कुणाच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान टाकलं याची अनेकांना उत्सुकता आहे। कोल्हापूरमध्ये 66.45% मतदान झालंय आणि यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। पुढारी न्यूजने सुद्धा याचा प्रेडिक्ट पोल केलेला होता आणि त्या प्रेडिक्ट पोलनुसार सर्वाधिक जागा ह्या काँग्रेसच्या पारड्यात होत्या। 30 ते 35 जागा काँग्रेस जिंकेल असं होतं। शिवसेना 22 ते 26, भाजप 14 ते 18, शिवसेना उद्धव ठाकरे 2 ते 4 आणि जनसुराज्य पक्ष 2 ते 5 जागा जिंकेल असं प्रेडिक्ट पोलचा अंदाज होता। आपण कोल्हापुरात जाऊया, शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, मतदान झालेलं आहे, निकालाची धाकधूक सगळ्यांना आहे, कोल्हापुरात काय चित्र दिसतंय, काय चर्चा आहे कोल्हापूरच्या हवेत? नम्रता, कोल्हापूरची हवाच सांगते, कारण जो पोल आपण काल सर्वांना दाखवलेला आहे अगदी तशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते काल मतदानानंतर पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं आता उत्सुकता लागलेली आहे कधी हा निकाल जो आहे तो लागायला सुरुवात होते। त्यामुळं आपण जर बघितलं असेल कोल्हापूर मधलं वातावरण तर एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे महायुती अशामध्ये हा संघर्ष जो आहे तो राहिलेला आहे। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष जागा मिळवण्यामध्ये झाला होता, जो जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता त्यामध्ये 81 पैकी 75 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसनं त्या ठिकाणी मिळवल्या होत्या। त्यामुळे निश्चितच एक मोठा पक्ष जागा लढवण्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं सतेज पाटील यांचा स्वतःचा अंदाज देखील जवळपास 40हून अधिक जागा आपण जिंकेल असा आहे। मात्र आपण जो पोल त्या ठिकाणी एक्झिट पोल काढलेला आहे त्यामध्ये 30 ते 35 जागा तशाही दाखवलेली आहे। त्यामुळे निश्चितच एक मोठा पक्ष विजय त्या ठिकाणी त्यांचा होईल असं आता तरी अंदाज व्यक्त केला जातोय। दुसरा पक्ष जो आहे तो भाजप या ठिकाणी असणार आहे, ज्यांच्या 22 पेक्षाही जास्त जागा या ठिकाणी येतील असे आपण अंदाज व्यक्त केलेला आहे। आणि तिसरा पक्ष जो आहे तो शिंदेची शिवसेना, ज्याला 12 ते 13 जागा मिळतील असा अंदाज आपण व्यक्त केला। त्यामुळे निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवरती एका कोणाकडे ही सत्ता जाते असा तरी अंदाज आपल्याकडे आताही नाही, कारण इतर ज्या जागा आहेत ज्यामध्ये जनस्वराज्य असू दे किंवा अपक्ष असू दे यांना सोबत घेतल्याशिवाय इथली सत्ता जी आहे ती स्थापन होणार नाही असाच अंदाज आपण व्यक्त केला। त्यामुळे निश्चितच हे सगळे अंदाज आहेत अर्थातच। त्यामुळे या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नेमकं मतदारांनी कोणाच्या पारड्यामध्ये भरभरून असं मतदान काल दिलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे। गतवेळी जेव्हा निवडणूक झाली होती त्याच्यापेक्षाही कमी मतदान जे आहे ते यावेळी झालेलं आहे। त्यामुळं मतदारांनी यावेळी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मतदान होत असतं, मात्र यावेळी खूप कमी प्रमाणात जे आहे ते मतदान झालेलं आहे। मात्र हे कमी झालेलं मतदान नेमकं आता कुणाच्या पठ्ठ्यावर पडणार हे पाहणं गरजेचं आहे। नेमका निकाल काय येणार आहे हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। नम्रता, अगदी शेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।